नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20 भाग 2. अध्याय 20 प्रारंभ. मागच्या भागामध्ये आपण अध्याय 20च्या 100 ओव्या घेतल्या होत्या. या भागामध्ये आपल्याला 100च्या पुढच्या ओव्या घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार, माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी कारेला जसे अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला त्यांनी. फिरविला नखशिखांत अंगावरून त्याने हात, तो आले इतक्यात असेर कर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुता परी तपास केला गावात. परीने थाग लागला शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुला चिंतला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत, इति झाली त्या बहुत. तेने यादवा चिंतत समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपल्या भक्तासी रक्षण करीती अहर्निशी, निष्ठा मात्र त्याचे विषयी दृढ तर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कव्हर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे झाली. म्हणून तिने त्या जाण्याला खामगावाहून निघाला. सहकुटुंब मठात आला घ्या श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपती होते तो त्या बोलला ते येणे रीती, अहो एका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपशित, आज ऐसे विपरीत काहू मनी आणिले. ह्यातून आहे व्यतिपात हे अनावे मनात, कवर सांगे त्याप्रत मला निकडा आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला, घेऊन मुळा मानसाला दमनी माझी बसून. रात्र होती अंधारी महाभयंकर साजिरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला. विचारावे कोणा जरी, गाडी अरुंद रस्त्यावरी, दोन्ही बाजूस काटे फार. गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कौराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहता तो ओघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, काहू मजला शिव्या देता, म्यानं अपराध केला की मी हमेशा भाडे करीतो. तेल्हाऱ्याहून इथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता ओघा माहीत मज. बैलही ना कोठे वळले, ते नीट इथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थाचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित का की मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाट गवसे कशी हे भयंकर कानन, येथे मशी त्राता कोण, गजानन तुझ वाचून रक्षण माझे कराया.
तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज आला. डॉक्टरांच्या कानी पडला. त्याने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे, कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार घेऊन गाडी हाण आता. ते त्याने ऐकले. काट्याकुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस. हम रस्ता लागता भली. डॉक्टरांनी चौकशी केली. तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावी कवराला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यातीपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जात हो तेल्हारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत, सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी, तेच येईल घडोनी. भरवसा त्याची चरणी, ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर, होता जातीने भावसार. तयाचा मुलगा दिनकर, होता 1 वर्षाचा. त्यासी सोबनीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे, परी न झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना. ज्वर मुळीच सोडीना, पाहतयाच्या तनुते. वैद्य म्हणती रतनसासी, आता औषध न देईयासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्य विचार सुज्ञ करावा निरंतर. उगीच पूलसागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या मानसी. एवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करून एक वार, उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली शोते रडावया. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडिले, ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी, रतनसाने पुत्र करी. घेऊन ठेविला असे द्वारी, नेऊनिया समर्थाच्या. आणि केला त्यासी नवस, पुत्र माझा उठल्यास. शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयाची. तुम्ही पावले अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला. मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात, तुझ्या जरी झाले मृत. तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हाजन. ही स्वामी गजानन, कृपा करा या वाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडेन पायावरी. तुझ्या आज निर्धारी, ऐसा निश्चय मनीचा. अमृततुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हात पायाला हलवावया लागले. नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर, राहील कुठून त्या दर. सूर्याची या समोर, तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला प्रवृत्त. नवस असला श्रद्धायुक्त, तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हाटकराचा पुत्र राजा नावाचा आहे. प्रसाद समर्थांचा संत कृपा मोलखरी. कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रभागा नावाची. ज्वान 18 वर्षाची. लाडेगाव सासरजीचे. ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी. प्रसूतीस्व निर्धारी, जनरेतीचे रीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर. औषधोपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी.
थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला, नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरचेवरी, एकदा खुल्या नेले खरी औषध तिला द्यावया. वैद्यविधाने नाना करती, कोणी नळसंग्रही बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती, क्षय झाला मुलीसया. मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला, मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन. तारो अथवा मारोईसी अंगारा लावा, प्रतिदिवशी तीर्थ द्यावे पाया प्यावयासी समर्थाच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावान, समर्थावरी अवघा हेत, हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता झाला. तिला आठवत नव्हते शय्यसी, ती चाली दर्शनासी, पायी चालत मठासी, हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयाशी पावे देव, उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना, जानकाबाई सुलक्षणा, परी दैवयोग सुटेना, तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार, जानकाबाईस साचार, पोट दुखे वरचेवर, काही उपाय चालेना. औषध देता दबेवात, पुन उठे पूर्वत, ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेळापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. का की जितके असती जमेदार, त्याचे असते वाकडे फार, दुबळा पुला दावी जोर, चिवटुक करणी करून या. औषध उपाय बहुत केले, जानतेही आणविले, गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनास्तो पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांताबरी न होय परी, विचार त्याने अंतरी, ईशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करवो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायासी गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीस. ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्र वाया, दयाली सद्गुरु राया, वातविकार जाऊनिया निर्दुष्टी झाली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परी निष्ठा मानवाची ही जडणे तेथे अशक्य. समर्थाच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्याचे चमत्कार काही थोडे झाले. हे वैशाख वद्य षष्टीसी, शेगावी गेले वैकुंठासी, त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायण असे स्वप्न पडले, नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगावास करी गमना, रक्षण्या भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस त्यांनीही अधिकार चालविला ते ठाई, याची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्वसुकृता वाचून संत सेवा न घडे जाण, संत सेवेचे महंत पुण्य त्या पुण्यापारणसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा, अंबरीच्या चांदण्याचा हिशब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते मी कथित केले, लेखनीने अक्षर लिहिले, परितेन तिचे सामर्थ्य. ती लेखनी ज्याच्या करी, तोच अक्षरे काढी सारी, निमित्त कारण होते खरी, लेखनी ती लिहावया. तैसेच येथे झाले, मी लेखनीचे काम केले, लिहिते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन, येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वास्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कळसाप्रत, कळसाध्याय पुढे असे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु.
इति श्री गजानन विजय ग्रंथ विशोध्याय समाप्त।